Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमः. Myself Pakana Dedasan, BMS Final Student. तर संख्या सांगितलेली आचार्य चरकानुसार 400. आचार्य चरकानुसार 400 संख्या सांगितलेली पेशी शरीरची. त्याच्यानंतर सुश्रुतानुसार पुरुषामध्ये 500 आणि स्त्रियांमध्ये 500 + 20 पेशी अधिक सांगितलेली आणि हे 520 असतात. तर लक्षात राहू द्या, आचार्य सुश्रुतानुसार पुरुषामध्ये 500 आणि स्त्रियांमध्ये 520 टोटल MCQ मध्ये येते. किंवा नुसता 20 जर आलं तर नुसता 20 वर टिक करायचं. पण जर समजा 20 आणि 520 दोन्ही आले तर मग आता प्रश्नाच्या अवलंबून आहे प्रश्न त्यांनी कसं विचारलेले. ठीक आहे, तर हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आता त्यांनीच ते हे जे पुरुषामध्ये 500 येतं तेच डिवाइड केलेले येतं इकडं काय डिवाइड केलेलं त्यांनी की शाखागत पेशी हे 400 असतात, मध्य शरीरागत पेशी हे 66 असतात, शिर व ग्रीवागत पेशी 34 असतात आणि टोटल हे तुमचे 500 असतात. है की नाही. 500 की नोट ध्यान में रखते हुए यह जो पेशी शरीर है वो ध्यान में रखना चाहिए. है कि नहीं. समझा कि नहीं समझा. नया है वह या पुराना है वह, नया है वह, इसलिए ये ध्यान में रखना. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर जर बघितलं मित्रांनो तर समोर स्त्रियांमधील अतिरिक्त 20 पेशी. आता अतिरिक्त 20 पेशी कोणत्या येतात ते बघूया. तर दोन्ही स्तनामध्ये 10 येतं. त्याच्यानंतर अपत्य मार्गामध्ये योनी 4 आहेत. त्याच्यानंतर गर्भछिद्र संसृत हे 3 आहेत. त्याच्यानंतर शुक्रार्थ प्रवेशमी जे की आहे त्याच्यामध्ये त्यांनी 3 संख्या सांगितलेली. असे टोटल मिळून टोटल किती येतं 20 आहे. हे लक्षात राहू द्या, हमखास MCQ मध्ये प्रश्न विचारतात. तर अशा पद्धतीने हे सर्व संख्या त्यांनी सांगितलेली, पेशींचे महत्त्व सांगितलेले आहेत आणि ते महत्त्व आपल्याला इथेच नाही तर आपल्याला चिकित्सा करताना पण ते महत्त्व उपयोग होतात. तर ते काळजीपूर्वक बघा. तर ते पहिला त्यांनी श्लोक सांगितलेले की ते म्हणतात की शिरा, स्नायू, अस्थि, पर्व, संधी या जे रचना असतात या पेशींनी एका ठिकाणी शरीरनाम म्हणजे एका ठिकाणी संवृत्त असतात त्या आणि ते एका ठिकाणी असल्यामुळे ते शरीरामध्ये टणकपणा मजबूत बनवतात आणि शरीराला जे आकुंचन प्रसारण एखादी विविध जे प्रकारच्या क्रिया आहेत ते करण्यासाठी मदत करतात. तरी हे पेशी त्यांना आवृत्त करून ठेवते. अशा पद्धतीनं हे त्यांनी श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जसंच तसंच लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर समोर एक त्यांनी सांगितलेले की मासपेश्य बलाय भवंती तथा देहिनाम अवष्टंबाय. सारंगधरांनी हा श्लोक सांगितलेले की ते म्हणतात की जे मांसपेशी आहेत ते आपल्या शरीरामध्ये शरीराला बल प्रदान करतात आणि शरीराला अवष्टंब म्हणजे सपोर्ट सिस्टम म्हणजे मजबूत आधार देण्याचे काम हे कोण करते तर मांसपेशी करतात. हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर समोर त्यांनी विविध मांसपेशीबद्दल विविध संकल्पनांचे महत्त्व सांगितलेले जसे की